हॅलो ऑल. हा आपला चौथा प्रॉब्लेम असेल ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधला. विक्रांत लिमिटेड हॅज 300 अनस्किल्ड एम्प्लॉईज अँड देअर एज ग्रुप इज ॲज अंडर. आता हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे कारण याच्यामध्ये आपल्याला एज ग्रुप वाईज कॅल्क्युलेशन जे आहे हे असणार आहे. याच्या आधीचे जे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण फॉर्म्युला बेस्ड कॅल्क्युलेशन करत होतो. आत्ताचं कॅल्क्युलेशन थोडं चेंज होणार आहे. The future average earning per year per employee is expected to be as below. आता इथे एज ग्रुप एका बाजूला दिसतोय आणि एका बाजूला अॅन्युअल अर्निंग दिसतंय. डिस्काउंट रेट सगळ्यांसाठी सेम दिलेला आहे. डिस्काउंट रेट इज 10%. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्सेस. अज्युम दॅट ऑल एम्प्लॉईज आर 25 इयर्स ओल्ड. असं अज्युम करायचं आहे आपल्याला की सगळे एम्प्लॉई हे 25 इयर्सचे आहेत. डिस्काउंट रेट इज 10%. म्हणजे पीव्ही फॅक्टर जो आपल्याला काढावा लागणार आहे हा 10% आपल्याला काढावा लागेल. आता इथे जो एज ग्रुप दिलेला आहे त्या एज ग्रुप नुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथे मी सोल्युशनचा एक छोटासा पार्ट इथे इन्सर्ट केलाय. इच एम्प्लॉई विल अर्न ॲज अंडर. प्रत्येक एम्प्लॉई जो आहे आता तो कसा 8,000 पर इयर फॉर नेक्स्ट 10 इयर्स. Then rupees 10,000 per year for 11 to 20 years. Then rupees 12,000 per year for 21 to 30 years and rupees 10,000 per year for 31 to 40 years. आता हे कशामुळे मी तिथे जे क्लासिफिकेशन आहे किंवा क्लासेस त्याचे जे आहेत हे पाडले. आता इथे जर आपण एज ग्रुप बघितला तर सुरुवात होते 25 पासून आणि इथे लास्ट आहे 64. पण असं अज्युम केलंय की सगळेच 25 इयर्स ओल्ड आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला क्लासेस त्याचे करणं गरजेचे आहे. म्हणजेच काय तर आता हे क्लासेस कसे येतील तर आपण इथे काय केलंय लास्ट सुरुवात कशापासून होते आणि शेवट कशापर्यंत होतोय त्या 2 डिजिट्स आपण बघितल्या. सुरुवात होते 25 पासून आणि लास्ट येतोय 64. 64 मधून 25 जर मी लेस केले तर आन्सर येत आहे 39. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 40 वर्षापर्यंत आपल्याला क्लासेस जे आहेत ते तयार करायचे आहेत. म्हणजे पहिले येतील 0 to 10 इयर्स, दुसरे येतील 11 to 20 इयर्स, नेक्स्ट येतील 21 to 30 इयर्स अँड लास्ट इज 31 to 40 इयर्स. हे कसं अँटिसिपेट केलं तर मी इथे स्टार्टिंग पॉइंट बघितला आणि एंडिंग पॉइंट बघितला. याच्या 64 मधनं 25 मी लेस केले आन्सर आला 39. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 40 वर्षांचा टाइम पिरियड याच्यात असेल. मग तो 10-10च्या ग्रुपने चार. आता इथे अमाऊंट सुद्धा चारच आहेत त्याच्यामुळे क्लासेस त्याचे चार केलेत. 1 to 10, देन 11 to 20, देन 21 to 30, 31 to 40. आपण सॉल्व्ह करायला घेऊया. इच एम्प्लॉई विल अर्न ॲज अंडर. आता 8,000 पहिले आहेत मग ते फॉर नेक्स्ट 10 इयर्स नेक्स्ट 10,000 आहेत हे पर इयर फॉर 11 to 20 इयर्स. देन 12,000 पर इयर आहेत हे 21 to 30 इयर्स अँड 10,000 पर इयर लास्टचे जे आहेत ते 31 to 40 इयर्स असं आपण कन्सिडर केलेलं आहे. आता यांचा जर पीव्ही फॅक्टर आपल्याला काढायचा असेल तर आधी डिस्काउंट रेट बघावा लागेल. डिस्काउंट रेट इज 10%. आता प्रत्येकाला त्यांनी 10%च कन्सिडर केलंय. सगळ्यांसाठी असं अझम्पशन आहे की 10% कॅल्क्युलेशन आहे. मग आता ह्या प्रत्येक क्लासेससाठी आपल्याला 10-10%चा म्हणजे 10%चा पीव्ही फॅक्टर हा काढावा लागणार आहे. मग आता हे कसे काढणार आपण. आता इथे मी एक थर्ड शीट वरती नंबर्स आणि फॅक्टर्स काढलेले आहेत. म्हणजे 1 to 10, 11 to 20, 21 to 30 अँड 31 to 40. आता ह्या सगळ्यांचेच मी 10% ह्या नंबरने पीव्ही फॅक्टरचे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. आता हे कॅल्क्युलेट मी कसे केले. आपलं 10% जर म्हटलेलं आहे तर इथे कॅल्क्युलेशनला आपण कसं घेणार 1 divided by 1.10. जर 10% काढायचं असेल तर 1 divided by 1.10 अँड द आन्सर इज 0.9090. आणि असेच मी सगळे 40 पर्यंत फॅक्टर्स काढलेले आहेत. आता याच्या पुढचा फॅक्टर येईल 0.8264.
याचा पुढचा फॅक्टर आहे 0.7513 आणि असे 40 पर्यंत आपल्याला सगळ्यांचं फॅक्टर काढून घ्यायचे. त्याच्या पुढचं आहे 0.6830. त्याच्या पुढे 0.6209. नेक्स्ट आहे 0.5644. नेक्स्ट आहे 0.5131. नेक्स्ट. सो हे असे फॅक्टर्स जे आहेत हे पीव्ही फॅक्टर 40 पर्यंत काढलेले आहेत. हा पॉइंट लक्षात आलाय का सगळ्यांना? बिकॉज इथे आपल्याला सगळे काढून घ्यावे लागतात पी फॅक्टर्स, कारण आपण क्लासेस केलेले आहेत त्यांचे. म्हणजे 1 to 10, 11 to 20, 21 to 30 अँड 31 to 40. त्याच्यामुळे असे 40 पर्यंत आपल्याला सगळ्याचे पीव्ही फॅक्टर जे आहेत ते काढावे लागतात. कॅल्क्युलेशन आपण काय केलं? 1 divided by 1.10 आणि पुढे इज इक्वल टू फक्त आपण प्रेस करत गेलो, म्हणजे इथे सगळ्यांचे पीव्ही फॅक्टर्स आहेत हे येतात. इथे 40 पर्यंत असे सगळे पीव्ही फॅक्टर्स जे आहेत हे काढून घेतलेले आहेत. आणि काय करायचंय याच्या पुढे आपल्याला हे जे क्लासेस आपण केलेत 1 to 10, 11 to 20, या प्रत्येक फॅक्टर्स जो कॉलम आहे तर त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या फॅक्टर्सची ऍडिशन करून घ्यायची. सो फर्स्ट कॉलमची ऍडिशन येते 0.1441. आता इथे 0.145 सुद्धा आपण घेऊ शकतो. सो ऍडजस्ट करून, ऍडजस्ट म्हणजे राउंडिंग ऑफ करून तुम्ही अमाऊंट्स घेऊ शकता. सेकंड क्लास म्हणजे 11 to 20 ची टोटल येते 2.3685. थर्ड 21 to 30 ची टोटल येते 0.9129. अँड लास्ट 31 to 40 ची टोटल येते 0.3516. आता ह्या ऍडिशन करून यांच्या टोटल आपण का करून घेतल्या? बिकॉज आपण सगळ्यांचे क्लासेस तयार केलेले आहेत. सो फर्स्ट कसं येईल? 10 इयर्स साठी 6.145. 11 to 20 साठी येत आहे 2.3685. आता 85च्या इथे डिरेक्टली 2.369 केलेलं आहे. सो आपण राउंडिंग ऑफ करून सुद्धा इथे घेऊ शकतो, किंवा ऍज इट इज ज्या आलेल्या अमाऊंट्स आहेत त्या सुद्धा घेऊन चालू शकतात. आता इथे येत आहे 0.912, पण इथे घेताना 0.913 घेतलेलं आहे. असंही चालू शकतं, किंवा 0.912 घेतलं तरीही चालू शकतं, ऍक्सेप्टेबल आहे. नेक्स्ट पुढच्या 31 to 40 ची टोटल येते 0.3516. इथे घेताना आपण 0.152 घेतलेलं आहे डिरेक्ट. आता काय करायचंय तर इथे प्रत्येक दिलेल्या जे काही अॅन्युअल रिटर्न्स आहेत, अॅन्युअल अर्निंग्ज आहेत, त्या अर्निंग्जना मल्टिप्लाय करायचंय आता आलेल्या टोटल अमाऊंट्स. सो इथे जे टोटल सम आपण घेतलेली आहे ऍडिशन करून त्याचं कॉम्प्युटेशन करायचंय. फर्स्ट आहे 8,000, मग 8,000 ला मल्टिप्लाय होईल 6.145 ने. मग असे चौघांचेही मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. सो इथे आपल्याला एक प्रॉपर कॅल्क्युलेशन मिळेल, आणि हे चारही क्लासचं कॅल्क्युलेशन इथे आपल्याला मिळतंय. So 49,160 plus 23,690, 10,956 plus 3,520, या सगळ्यांची ऍडिशन येते 87,326. आता ह्या कॅल्क्युलेशनचं पुढे काय करायचंय? सी, इथे प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय त्यांनी की आपल्याला it is assumed that no, sorry, Vikrant Limited has 300 unskilled employees. मग आता इथे फॅक्टर तर आपण कॅल्क्युलेट केला, पण टोटल जेवढे एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन येईल. त्यामुळे 300 एम्प्लॉईज आहेत, 300 ने आपण मल्टिप्लाय करून घ्यायचंय. सो आलेली अमाऊंट 87,326 मल्टिप्लाइड बाय 300. इथे आलेली जी अमाऊंट आहे ही टोटल व्हॅल्यू आपली इथे आली. हा थोडा वेगळा प्रॉब्लेम होता जिथे क्लासेस इन्क्लूड केले होते, म्हणजे 1 to 10, 11 to 20 इयर्स. मग जेव्हा असे क्लासेस करावे लागतात त्यावेळेला तुम्हाला क्लिअरली सगळ्यांचे नंबर्स आणि त्यांचे फॅक्टर्स हे कॅल्क्युलेट करून घ्यायचे, आणि त्या प्रत्येक क्लासची टोटल तुम्हाला इथे
करून घ्यायची आणि त्या समने मल्टिप्लाय करून घ्यायचंय. आणि मल्टिप्लाय करून झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईजने मल्टिप्लाय केल्यावर टोटल व्हॅल्यू मिळेल, टोटल व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्स. आणि इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.